राज्यात एवढा खतरनाक उन्हाचा कहर असला तरी बी एका हप्त्यापासून जलवा आपला जाय। त्याचं कारण असं आहे की आपल्या दारी एका हप्त्यापासून मंडप टाकेलाय आणि मंडपाचं कारण असं आहे की त्या मंडपात 2 लग्न होणार आहेत एका हप्त्यात आणि हा आहे त्या दोन्ही लग्नाचा एक कॉम्बो व्हिडिओ। मग लग्न असो की भंडारा असो की कोणताही कार्यक्रम असो, सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे धावणाऱ्या मंडळीसाठी पोहा। आम्ही कोणत्याच कार्यक्रमातला पोहा सोडत नाही। दोन्ही बी लग्न येतील स्वयंपाकाचा कार्यक्रम हा हनुमंताच्या मंदिरावर होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वीट मध्ये जिलेबी होती आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे जिलेबीसाठी वरून आदेश होता की नाही म्हणे लोक वाळ्याची। आणि तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की आपल्या हातच्या जिलेबीले जे चव आणि जो आकार येईन ते पुऱ्या तालुक्यात कोणालाच जमत नाही। त्याचं प्रात्यक्षिक प्रमाण म्हणजे तुम्ही पाहून घ्या, आपण ज्यावेळेला बसलो त्यावेळेस आपल्या ताटावर जिलेबी खायला सैदाचे माश्या बी आल्या होत्या। म्हणून तुम्हाला बी जर तुमच्या कोणत्या बी कार्यक्रमात अशी क्वालिटी पाहिजे असेल तर बिंदास संपर्क करायचा। मग आता तदलो आपण एक चक्कर मारून येऊ मंडपातून। मंडपात काय काय चालू आहे तर मंडपात सिनेमॅटिक वाला गाणं त्याच्या नवीन गिम्बलनं सिनेमॅटिक शॉट काढून राहिला होता आणि यासाठी विचार मंचावर प्रवीण भाऊ आणि गुरुजी हे अन्नाची यादी तयार करून राहिले होते। म्हणजे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते। दुरून दुरून खूप सारे पाहुणे आले होते। मग या नवाट पोराच्या डिमांडवर शरबताचा कार्यक्रम पार पडला। आजकाल आमच्या गावामध्ये 2-3 कॅनेचं शरबत केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम पार पडत नाही। मग लग्नाचा टाइम झाला पण आम्हाला काही मंडपात उभं राहायला जागा नव्हती कारण की पाहुणेच तेवढे आले होते। तरी बी आम्ही तटलो गेलो आणि आजकाल हे दुफूट केल्याशिवाय बी कोणतंच लग्न पार पडत नाही। हे आहे या मंडपातलं पहिलं लग्न, म्हणजे हे लग्न स्वातीचं। म्हणजे आज आम्ही ना आमच्या गावातून एका पुरीचं कन्यादान केलं आणि 2 दिवसाच्या बाद मध्ये दिनू एका पुरीला आपल्या गावात घेऊन आला आणि हा आहे दिनू, म्हणजे मंडपातलं दुसरं लग्न। या 2 लग्नामध्ये आपल्याला हे समजलं की आपले व्हिडिओ लय दूर दूर जात असतात, कारण की लग्नामध्ये येईल पाहुणे आपल्याला सांगत होते की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो आणि आम्ही तुमचे फॉलोवर आहे। जसं की हा भाऊ पुण्यावरून येल होता, हे पाहुणे बरानपूरवरून आले होते, हे बी आपले व्हिडिओ पाहत असतात। सगळे दुरून दुरून येल असले तरी बी हा आपला शेजारीचा आहे। तर अशा प्रकारे दोन्ही बी लग्न व्यवस्थितरित्या पार पडले। दोन्ही बी लग्नामध्ये जर कोणी सगळेच सक्रिय असेल तर तो म्हणजे हा गडी। तसं सक्रिय सगळं गावाच होतं दोन्ही बी लग्नामध्ये, पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त सक्रिय आपला हाच गडी होता, महान योद्धा। व्हिडिओ बम मोठा झाला म्हणून आपण याच ठिकाणी थांबू। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लोक तुम्ही लाईक कमेंट फॉलो करून घ्या। धन्यवाद।